नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक नेते अभिजित दिपके यांचा मूळ चेहरा हळूहळू समोर येतो आहे. जंतर मंतरवर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठं आंदोलन केलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे सध्या अभिजित दिपके हे नाव नंबर 1वर आहे. अभिजित दिपके या नावाची आता क्रेज आहे. पण अभिजित दिपके यांची ही पहिली शिकार झाली म्हणजे आता सर्व संपलं अशातला भाग नाही. तर दिपके आणखी कुणाकुणाची शिकार करणार असा प्रश्न आता विचारायला सुरुवात झाली आहे. याचं कारण आहे दिपके यांना पहिल्या आंदोलनात मिळालेलं प्रचंड यश. दिपके यांचा आता मोहरा आता अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात ते बोलतच आहेत. त्यांचे राजीनामा मागणी करतायत. आता सरळ सरळ ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही उतरताना दिसत आहेत. याचं निमित्त झालं ते म्हणजे RTIच्या गुजरातमधल्या RTIच्या एका कार्यकर्त्याने या अभिजित दिपके हा अमेरिकेत शिकला, बोस्टन विद्यापीठात. त्याच्या वडिलांचा पगार फक्त 60,000 रुपये होता. सध्या ते रिटायर्ड आहेत. 60,000 रुपये पगार असताना दिपकेने विदेशात शिकण्यासाठी, अमेरिकेत शिकण्यासाठी एवढा पैसा कुठून आणला असा प्रश्न या RTIच्या कार्यकर्त्याने केला होता 2 दिवसापूर्वी. त्यातून अभिजित दिपके संतापला आहे. दिपकेने मीडियाशी बोलताना सांगितलं की त्यांनी सरकारला सरळ आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. दिपके म्हणाले की मी सरकारच्या विरोधात बोलत असाल तर ED CBI यांना पाठवलं जाते. आताही ED आणि CBIच्या विरोधात पाठवता तुम्ही. आता मी सरकारच्या विरोधात बोलतोय. माझ्या विरोधात जर ED CBI पाठवत असाल तर सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सुद्धा पाठवा. मोदींची पदवी दाखवली तुम्ही तर मी सुद्धा माझी सर्व कागदपत्र सार्वजनिक करेन. मी माझी डिग्री दाखवेन. मोदीने आधी डिग्री दाखवावे. म्हणजे आता कुठं मोदी कुठं हा विषय त्याच्या डिग्रीचा सुरू आहे की तुम्ही विदेशात शिकले तर पैसे कुठून आणले. तर त्याचं म्हणणं आहे की मला शिष्यवृत्ती मिळाली. तिथे जे विद्यापीठ आहे बोस्टन विद्यापीठ, त्या बोस्टन विद्यापीठाची शिष्यवृत्ती मला मिळाली आणि मी काही शैक्षणिक कर्ज काढलं होतं. त्या कर्जातून खर्च झाला. पण आता त्याने स्पष्ट एकदम नरेंद्र मोदी यांचं नाव घेतल्यामुळे म्हणजे अभिजित दिपके यांच्या टार्गेटवर कोण कोण आहे हे आता स्पष्ट होत आहे. नाही तर त्याच्या डिग्रीचा प्रश्न होता आणि तो एकदम मोदींची डिग्री मागतोय. याचा अर्थ भविष्यामध्ये दिपके यांचं टार्गेट काय आहे ते स्पष्ट होत आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या कॉक्रोच पक्षाची बैठक आहे, महत्त्वाची बैठक. त्याच्यामध्ये बरीचशी पक्षाची रणनीती स्पष्ट होणार आहे, रणनीती ठरणार आहे.
पण एकूण दिपके यांचा हल्लाबोल जो आहे तो सत्ताधाऱ्यावर आहे आणि प्रामुख्याने भाजपवर आहे. दिपके म्हणतात की बाबा आमदार खासदार विकत घ्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी हे नियम बघतात, कोणत्या नियमात देता येईल, काय देता येईल, किती देता येईल वगैरे वगैरे. एकूणच वातावरण तापलं आहे, राजकारण तापलेलं आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेस मैदानात आहेच, तिकडे RJD आहे. आता त्या जोडीला एक नवा शत्रू भाजपने उभा केलेला दिसतोय, नवा शत्रू. आणि हा शत्रू म्हणायला दिसतोय, म्हणायला अदृश्यही आहे, दृश्यही आहे. याच्याकडे जंतर मंतर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अभिजित दिपके आणि त्यांची टीम जंतर मंतरवर दिसली कुठल्या कारणाने तर आश्चर्य वाटू नये. पण दिपके यांचं आता पुढचं पाऊल काय असणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. दिपके उघड मैदानात उतरतात की काही वेगळं त्यांचं प्लॅनिंग आहे तेही पाहायचं. पण राजकीय पक्ष निर्माण करायला ते फारसे उत्सुक दिसत नाहीत. ते आपली लढाई वेगळ्या पद्धतीने जंतर मंतरवरून लढू पाहत आहेत. तुम्हाला काय वाटते? मोदींशी खाजवलं दिपकेंनी तर मोदी यांना सोडतील? दिपकेचं फ्युचर काय राजकारणात? दिपके टिकेल काय? 30 वर्षांचे आहेत, अवघे 30 वर्षांचे आहेत दिपके. लग्न व्हायचं आहे त्यांचं. अशावेळी एकूणच देशाचं राजकारण एकदा टोकावर उभं आहे. या निमित्ताने देशाला एक नवा लढाऊ नेता मिळतो दिपकेच्या रूपाने की काय हे पाहायचं आपण. पण तुम्हाला काय वाटते? दिपके टिकतील मैदानात? कॉमेंट कर. आणि त्यांचा शत्रू कोण, टार्गेटवर कोण आहे दिपकेंच्या? काँग्रेस आहे की आणखी कोण? मोदी आहेत? मोदी तर आहे, स्पष्टच आहे, केलं झालंच आहे. की अरविंद केजरीवाल आहे? कोण आहे? कॉमेंट करा. नमस्कार.